आज आपण भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या आणि हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे आपण ताईंनी चौधरी ताई आणि दादांनी जो हे कार्यक्रम लावलंय त्याचा पहिलं तर त्यांचं मी खूप कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतोय. कारण काय प्रत्येक गोरगरिबाला ही योजनेची माहिती, प्रत्येक गोरगरिबाला ह्या योजनेचा फायदा व्हायलाच पाहिजे याच्यासाठी आपण हा कार्यक्रम लावलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना ही एक अशी योजना जे प्रत्येक योजना आहे प्रत्येक कामगाराला तळागाळापर्यंत कशी पोहोचवता येईल, कोणीही कामगार याच्यात वंचित नाही राहायला पाहिजे अशी आपण याचं हे घेतलेलं आहे. म्हणून ताईंनी दादांनी सांगितलं की इथं आपले भरपूर कामगार आहे, इथं कमीत कमी 2000 कामगार आहे आणि दादा तुम्ही इथं या आणि आपल्या योजनेची सगळी माहिती सांगा. कारण की आपल्याकडं सगळे गरीब कामगार आहे आणि त्या गरीब कामगारांना ही सगळी योजना भेटायलाच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही ताईंना बोलवल्याबद्दल त्यांचं पहिले गोष्ट खूप खूप धन्यवाद मानतो मी. आणि ताईंना पण खूप खूप धन्यवाद देतो की ताई तुम्ही ह्या योजनेमध्ये जाम भाग घेतला. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक नारी शक्ती पण आहे आपल्या संघटनेची. ती आपल्या प्रत्येक लेडीजवर कोणावर काही जरी अन्याय झाला तर त्याच्या पाठीमागं स्ट्रॉंगपणे उभे राहते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. भारतीय जनता पार्टी तसेच हक्काचे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक माधुजी राणा सिंग त्यांच्या माध्यमातून आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी कामगार कार्ड योजनेचा शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र मजदूर हक्काचे महाराष्ट्र मजदूर संघटनेचा एवढंच उद्देश आहे की प्रत्येक कामगाराला या योजनेचा लाभ झाला पाहिजे. म्हणजे कुठलाही कामगार या योजनेपासून वंचित न राहता प्रत्येकाला त्याचा लाभ झाला पाहिजे. त्याच उद्देशाने आज आपण या ठिकाणी कल्याण ग्रामीणचे मंडळ 2चे अध्यक्ष आतिजी चौधरी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माधू सिंग आणि तसेच नंदूजी परब यांच्या माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक 45 कचोरे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण बघितलंच असेल की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जे कामगार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघतोय तर त्यांचा खूप चांगला प्रतिसादही आपल्याला मिळेल. धन्यवाद.